सासर वाशीन. काय बाई नुसता शीन आलाय. काम काम नुसतं काम. किचनमध्ये मनातला राग भांड्यांवर काढत सुनंदा एकटीच बडबडत होती. सकाळी सकाळी सगळ्यांच्या आधी उठा. पोरांचा आवरा, नवऱ्याचा आवरा, मग सासू सासरे, नंदेचा वेगळाच तांडा. मोलकरीण करून ठेवलंय नुसती. कधी एक म्हणून हौसमौस नाही पूर्ण करायला मिळत. गॅसवर कढई चढवत आपल्या रागाबरोबर ती फोडणीला मसाला टाकते. आई, अगं माझी वेणी दे ना घालून. मला उशीर होतोय. पाठीमागून कमरेला हात लावत तिची पोरगी बोलली. हो थांब बाळा जरा. एवढी भाजी परतायला टाकते. तितक्यात पुन्हा मागून आवाज आला. अगं झाला का माझा डब्बा? हो देते, बस 2 मिनिट फक्त, म्हणत तिने पोरीला धरून गरकन फिरवली आणि घाईत तिची वेणी बांधली. ते होतंय तेच सासऱ्याचा आवाज आला. सुनंदा, ए सुनंदा, बाळा माझे पाणी तापले का? तेवढे दे बरं जरा लवकर, उशीर होतोय. हो बाबा देते हा 2 मिनिटात. डब्बा भरता भरता परत 2 मिनिटांचा अवधी मागत ती भरलेला डब्बा नवऱ्याच्या हातात देत पळाली. पाणी द्यायला जाते तोवर नंदेचा आवाज आला. वहिनी, ए वहिनी, जरा इकडे ये ना. मला एवढा ड्रेस पिन करून दे ना. हो आले, म्हणत तिने सासऱ्यांचं पाणी उतरवून दिले आणि नंदेच्या रूममध्ये पळाली. ड्रेस पिन करतच होती की मम्मा चल ना ग, उशीर होतोय, स्कूल बस येऊन थांबली असेल, चल लवकर. पुन्हा मुलीचा आवाज आला. धर. हो आले, म्हणत निघते तोच सासूबाई हातात पिशवी घेऊन दारात उभ्या. अगं हिला सोडून येताना जरा भाजी घेऊन ये. हो द्या, म्हणत ती तशीच मुलीला घेऊन बाहेर पडाली. घड्याळात 9 वाजले होते. सकाळी 5 वाजता उठून 9 वाजेपर्यंत सर्वांचं आवरून देता देता तिचा घाम निघाला होता. त्यात आता परत भाजी घेऊन घरी जायचं आणि सकाळपासून आवरसावर करताने घरात झालेला पसारा आवरायचा. पोरीला बसमध्ये बसवून देत तिला बाय करून ती पुन्हा झपझप बाजारात पोहोचली. हातात दिलेल्या मोजक्याच पैशांची वळकोटी पाहत तिने 1-2 भाज्यांची हावटाव करत खरेदी करत पुन्हा घराकडे धाव घेतली. मनात फक्त घरात मागे पडलेल्या कामांचा विचार. पावले 2 पावले चालत जाऊन एकदमच तिला कोणीतरी आवाज दिल्यासारखं वाटलं आणि तिने गरकन मागे मान वळवली. अगं तू इथे? एकदम आश्चर्याने तोंडावर हात ठेवून लगेचच डोक्यावर हात फिरवून केसांचा पसारा सेट करत ती बोलली. होय, मी इथेच असते की, नुकतीच शिफ्ट झाले. पण तू हा काय अवतार बनवलाय? कॉलेजमध्ये होती तेव्हा कशी होती आणि आता? पायापासून डोक्यापर्यंत सुनंदावर नजर फिरवत तिची कॉलेजची मैत्रीण उमा बोलली. काही नाही ग, घर संसार म्हटलं की थोडं इकडे तिकडे होणारच. मुलीला सोडायला आलते शाळेला, तर तसंच रिकाम्या हाताने जायचं तर भाजी घेऊन जावं म्हटलं. बरं ते असू देत, माझं कायमचंच चालू आहे. तू सांग कशी आहेस? किती दिवसांनी भेटतोय ना? सुनंदाने जरा आपला विषय बदलवत उमाला विचारले. हो ना, तू अचानकच लग्न केलं आणि त्यानंतर माझ्याही पप्पांची बदली झाली. मग माझंही कॉलेज घर चेंज झालं. पुन्हा कधी तिकडे जाणंच झालं नाही. सो कोणाचीही गाठभेट काहीच नाही. आता नुकतीच माझ्या ह्यांची इकडे बदली झाली. मग आता 1.5-2 महिन्यांपूर्वी इथे शिफ्ट झाले. चल की तुला दाखवते माझं घर. सुनंदाचा हात पकडत उमा बोलली. नाही आता नको ग, घरात खूप कामं पडलीये. पुन्हा कधीतरी नक्कीच येईल. तू मला तुझा ॲड्रेस आणि नंबर दे. निवांत वेळी नक्की भेटू. बॅग चाचपडत सुनंदा बोलली. अगं चल की, काय काम, घरी कामवाली वगैरे नाही का? थोडंसं तोंड गोळा करत उमा बोलली. मी आहे की मोलकरीण घरात, अजून कशाला हवी? उमाकडे पाहत सुनंदा स्वतःवर हसत बोलली. ते बघ तिथे समोरच राहते मी. चल तूच माझ्या घरी, चहा पाणी घेऊन जा. तिच्या बिल्डिंगकडे हात करून दाखवत सुनंदा बोलली. नाही नको, मलाही जरा काम आठवलं. ह्यांच्या ऑफिसवर जायचं आहे. मीही निघते मग. भेटू पुन्हा लवकरच. हो, पण तूच यायचं माझ्या घरी. मस्त गप्पा करू निवांत, म्हणत तिने पर्समधून आपल्या कारची चावी काढून कार अनलॉक केली आणि चल येते म्हणत तिने पाठ फिरवली. जरा वेळ तिच्याकडेच पाहत सुनंदाही आपल्या मार्गाने पुढे निघाली. पुन्हा एकदा मागे वळून उमाचा थाट पाहत परत आपल्याच विचारात ती घरी पोहोचली. हातातली भाजी फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा किचनमध्ये शिरली. थोडंसं घोट 2 घोट पाण्याचे गटागट गिळले आणि पुन्हा किचनमध्ये सारा वारा करायला लागली. घर आताशी जरा शांत झालं होतं. जो तो आपापल्या मार्गे निघून गेले होते. उरल्या फक्त या 2 सासू सुना. सासू सोफ्यावर बसून हाताशी जपमाळ घेऊन टीव्ही पाहण्यात गुंग होती, तर सुनंदा स्वतःशीच पुटपुटत किचनची आवरासावर करत होती. आवरासावर करता करता मध्येच तिचा फोन वाजला. तिच्या आईचा फोन होता तो. काम आवरता आवरता आईशी 4 शब्द बोलून हाक हवाला घेत तिने फोन ठेवला. हातातलं काम मात्र काही केल्या बंद झालं नाही. भांडी कुंडी आवरून तिने पुन्हा कपडे धुवायला घेतले. जरा वेळेत ते आवरून घराची साफसफाई काढली. एवढ्यात दुपार भरली होती. सगळी कामं आटपून थोडंसं थकलेल्या तोंडावर पाणी मारून ती 2 घास जेवायला बसली. निम्म अर्ध जेवण होतंय तेच मुलगी शाळेतून यायची वेळ झाली.
पटापट 4-2 घास खाऊन ती परत बस स्टॉपवर जाऊन हजर झाली. 5-7 मिनिटात गाडी आली. मुलीला घेऊन घरी पोहोचली. तिचं आवरून देऊन तिला जेवायला दिलं. तोवर थोडंसं पुन्हा घरात काहीतरी खटपट करून परत मुलीचा अभ्यास घ्यायला बसली. मुलीचा अभ्यास घेत असताना अचानक तिला दुपारी आलेल्या आईचा कॉल आठवला. वर्ष 6 महिने होऊन गेले. माहेरी जाऊन आली नाही. या सगळ्या धावधुडीतून निदान 4-2 दिवसांची सुट्टी हवी. माहेरच्यांना भेटायला मन होतंय, पण इथल्या कामांतून एकालाही वेळ नाही. कोणीही 4 शब्द बसून निवांत बोलेन असं नाही. नवरा, त्याला तरी कुठे वेळ असतो? किती दिवस झाले त्याने निदान कधी क्षणभर निवांत उभा राहून चेहरा तरी पाहिलाय का? की 2 शब्द प्रेमाचे बोललाय? डोक्यात स्वतःलाच पडलेले प्रश्न गिणत ती जरा वेळ बसली. बसता बसता संध्याकाळ होत आली आणि परत तिच्या कामांची लगबग सुरू झाली. पुन्हा तेच किचन, तीच भांडी आणि तीच नेहमीची तणफण. अशातच संध्याकाळचा स्वयंपाक झाला. सगळे येऊन जेवून आपापल्या रूममध्ये निघून गेले. पुन्हा तिला ती भांडी कुंडी आवरता आवरता 11 वाजून गेले. सगळं आवरून बेडरूममध्ये जाऊन बेडवर कंबर टाकले. उगवल्या दिवसापासून आता कुठे तिला विसाव्याला वेळ मिळाला. नवऱ्याकडे पाठ फिरवून ती तशीच गप्प बसून राहिली. ती तशीच गप्प पडून राहिली. दिवसभराच्या धावपळीने जीव थकून गेला होता. डोक्यात काहीतरी विचार घोळतच होते. तशीच एका कुशीवरून थोडीशी तिरकी होत मान फिरवून नवऱ्याला आवाज दिला. झोपले का? इतकाच काय तो पुटपुटला आणि पुन्हा गप्प झाला. जरा वेळ तशाच तिरक्या मानेने अंदाज घेत ती थांबली आणि पुन्हा आपल्या उशीवर मान फिरवली. दिवसभराच्या धावधुडीने कंबर ठसठसत होते. तळपायांची आग भडकली होती. तशीच अंग चोरून ती पडून राहिली. डोळ्यातून पाण्याची धार वाहत होती आणि तोंडातून गरम वाफा बाहेर फेकल्या जात होत्या. जराशी थंडी वाजल्यासारखं होतंय म्हणून तिने अंगावर ब्लँकेट ओढले आणि त्यात अंगाचा चुंडामुंडा करून पडली. थकव्याने तिला झोप लागून गेलेली. जरा वेळात नवऱ्याला जाग आली. त्याने पाहिले तर अंग चोरून गोळा होऊन पडलेली सुनंदा थंडीने कापत होती. अंगाला हात लावून पाहिले तर तापाने फनफनले होते. जरा वेळ तिच्याकडे पाहून त्याने अंगावर एक अजून ब्लँकेट घातले. सकाळी ऐन 5च्या अलार्मने तिला जाग आली. उठून पाहिले तर अंगावर 2 ब्लँकेट. नवराही जागेवर नव्हता. घड्याळ पाहिले तर 5:30 ते 7 वाजले होते. बापरे, इतका उशीर? तिने डोक्यावर हात मारत बेडवरून जवळपास उडीच मारली. रात्री तापाने फनफनलेली सुनंदा आता थकलेली जरी दिसत असली तरी जबाबदारीची जाणीव तिला निवांत राहू देत नव्हती. ती धावत पळत किचनमध्ये शिरली आणि एकदमच थबकली. अहो, काय हे? तिने एकदम विचारले. कुठे काय? तू जा बाहेर, मला माझं आवरू दे. तू झोप जा. रोजचा टाइम तुला माहित नाही का? वाजले किती बघितलेस का? दिवसभर घरी बसून असतेस तरी सकाळी जाग येत नाही. तो मुद्दाम थोड्या रागीट स्वरात गॅसवर तापत असलेल्या कढाईत काहीतरी ढवळत बोलला. अहो, मग तुम्ही उठलात तेव्हा उठवायचं ना मला. का हाक मारली नाही? रात्री थंडी वाजली मला. लवकर झोप नाही आली आणि नंतर आली तर गाढ झोपून गेले मी. द्या, राहू द्या, मी करते. पुढे सरसावत ती बोलली. नाही, काही नको. जा तू झोप, माझं मी करतो. पुन्हा थोड्या तावातच तो बोलला. अहो द्या की, आई बाबा काय म्हणतील? ती त्याच्या जवळ जात त्याला बाजूला सारत बोलली. त्याला बाजूला करताने तिच्या तापाने फनफनलेल्या हाताचा त्याला जणू चटकाच बसला आणि त्या चटक्याने टचकन त्याचे डोळे पाणावले. पण स्वतःला सावरत, आता काय करते तू? झालंय माझं सगळं करून. चेहऱ्यावर स्मित आणत तो तिला म्हणाला. आज तुला सुट्टी. आज फक्त आराम करायचा. आणि तुलाच नाही तर आज घरच्या सगळ्यांना सुट्टी आहे. का? आज काय आहे? तिने गोंधळून विचारले. काही नाही, बस अशीच सुट्टी घेतली आहे आज सगळ्यांनी. सुनंदाला काहीच कळेना. ती तशीच पाहत उभी राहिली. थोड्याच वेळात चोर पावलांनी अख्खं घर किचनमध्ये गोळा झालं आणि एकदमच हॅपी बर्थडे टू यू चा आवाज कानावर पडला आणि सुनंदा मागे फिरली. आज आपला बर्थडे असल्याचं तिला आत्ताशी आठवलं. भरल्या डोळ्यांनी तिने एकदा सगळ्यांवर नजर फिरवली आणि तिची चिमुकली हातात छोटंसं काहीतरी गिफ्ट घेऊन पळत येऊन मम्मीला बिलगली. चला चला, पटकन केक कापा आता आणि चला हॉस्पिटलला जाऊन येऊ. रातभर ताप थंडीने कुडकुडून गेली असा तिचा नवरा बोलला. केक काप काय केक काप? अरे मी झोपेतून उठले, अजून तोंड पण नाही धुतलेलं. नवऱ्याकडे पाहत सुनंदा बोलली. हो, मग जा की लवकर, तोंड धुवून ये आणि आवर पटकन, रातभर फनफनलीये म्हणत तो खुर्चीवर जाऊन बसला. जरा वेळातच सुनंदा फ्रेश होऊन आली. केक कापला आणि सगळे जिकडे तिकडे निघून गेले. किचनमध्ये फक्त नवरा आणि बायको उरले. त्याने तिला विचारले, स्वतःचा बर्थडेही विसरून गेलीस? खरं तर हे आजचं संध्याकाळचं सरप्राईज होतं, पण रात्री पाहिलं तर तुला ताप थंडी आलेली म्हणून मग मी 5 वाजताचा अलार्म 7 वाजतावर सेट केला आणि सगळ्यांना सांगून आत्ताच आवरून घेतलं. चल आता पटकन तयार हो, मग हॉस्पिटलला जाऊन येऊ, म्हणजे तुला आराम करायला मिळेल. ती या प्रेमळ क्षणाने भावूक होऊन सगळा ताण शीण विसरून तशीच आनंदून गेली. फार काही नको असतं बायकांना,
फक्त 4-2 प्रेमाचे, आपुलकीचे शब्द, थोडासा समजूतदारपणा आणि थोडीशी एकमेकांची जाणीव हवी असते. फक्त नात्यांना घट्ट बांधून ठेवायला आणि त्यात प्रेमाचे रंग भरायला. सगळ्याच महिला बेजबाबदार असतात असे नाही. दिवसभराची कसरत करून त्याही थकतात. त्यांनाही आराम हवा, त्यांनाही सुट्टी हवी, त्यांनाही स्वतःसाठी थोडासा का होईना वेळ हवा. एका नात्यासाठी सगळं घरपरिवार सोडून येतात, तनामनाने स्वतःला अर्पण करून देतात. त्यांच्या या समर्पणाला निदान कौतुकाचे आणि प्रेमाचे 4 शब्द तरी नक्कीच मिळायला हवे.